अवनी जागीच होती. ठराविक अंतराने तिनं त्याला कॉल केले तर त्याचा कॉल बिझी लागलेला. पण आता मात्र तिला मनात भलतं सलतच येऊ लागलेलं. शहरात गेलं की विसरले मला. मला म्हणाले रात्री कॉल करतो. बस एकदाच केला की झालं. मी फोन केला होता म्हणायला मोकळे ना, पण मी नव्हते ना फोनजवळ. आणि मी केलेला तर बिझी लागला. एवढे कोणाशी बोलत आहेत इतक्या रात्रीचे काय माहीत. आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात भाग 54. क्षितिज रात्रीचं जेवण करून वर बेडरूम मध्ये आला. अवनीची खूप तीव्रतेने आठवण येत होती. तिच्याशी बोलायचं जे होतं. गॅलरीमध्ये येऊन त्याने तिला लागलीच कॉल लावला. रिंग जात होती पण ती उचलत मात्र नव्हती. 1-2 वेळा ट्राय करून मग मात्र तो अस्वस्थपणे बेडवर येऊन बसला. यार ही अवनी का आता फोन उचलत नाहीये, रागावली तर नसेल ना, तो विचार करत होता. एवढ्यात आर्यशचा त्याला फोन कॉल येऊ लागला. त्यानंही तो लगेचच उचलला. हे ब्रो, इथं राहणं वगैरे ठीक आहे रे, पण अरे तू कसा राहत होतास इथे? यांचं वॉशरूम खाली आहे यार. हो आय नो, आता कळलं मी आधी का वैतागलो होतो. आता तुलाही सवय करून घ्यावी लागेल तेवढी. एकदा सवय होईपर्यंत थोडं जड जाईल इतकंच. तो हसला. काय यार, बरं बोल काय म्हणतोयस? मला रात्री फोन कर म्हणाला होतास. काय महत्वाचं बोलायचं होतं का? अरे तेच अवनी बद्दल बोलायचं होतं. अवनी? अवनी कोण? अरे ती का, त्यांची मोठी मुलगी? पण तिचं काय? आणि तू तिच्याबद्दल का बोलणार आहेस हे सांग आधी. हो मी सांगतोय, ऐक तर. तिची तेवढी काळजी घ्यायची आहे. तिची काळजी घ्यायची म्हणजे काय गडबड आहे ब्रो? बट तुझी तर एंगेजमेंट झाली ना, मग ऐकणार आहेस का आधी? ती एंगेजमेंट म्हणजे सावळा गोंधळ झालेला सगळा. तुला माहित नसेल, बट ती मी तोडलीये. माझं प्रेम अवनीवर आहे. काय सांगतो आहेस? रिअली? तिथं आल्यावर सविस्तर बोलेनच, पण ऐक, या आधी तिचं संग्रामशी लग्न ठरलेलं. तर तो तिचं लग्न कोणाशी होऊ नये असा काहीसा वागत होता. तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा काही भरोसा नाहीये. सो प्लीज, तिला मी बोललोय की बाहेर कुठे पडू नकोस, पण असं काही झालंच तर. ओके गॉट इट ब्रो. वहिनीच्या केसालाही धक्का लागणार नाही. इट्स माय प्रॉमिस. दॅट्स लाईक अ गुड बॉय. बाकी माझा एकदा तिकडे येऊन जाण्याचा प्रयत्न असेल. आणि हो, तो संग्राम इनडायरेक्टलीही आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतोय. काय सांगतोयस? कोण आहे हा नक्की? हा तोच आहे ज्याच्या बहिणीशी मॉम डॅडनी माझी एंगेजमेंट केली होती. काय? तू सांग फक्त, त्याला फोडायचं का? नाही, त्याची गरज नाहीये. कारण त्याने ऑलरेडी एकदा माझ्या हातचा प्रसाद खाल्लेला आहे आणि म्हणूनच तो असा वागतोय. समोर येऊन माझं काही बिघडवू शकत नव्हता. म्हणून फॅक्टरीमध्ये मागे मालाची चोरी झाली होती. आय एम डॅम शुअर तीही करण्याचा त्यानेच प्रयत्न केला असेल. किती चीप हरकत आहे ही त्याची ब्रो. तो माझ्या हाताला लागू दे, मग मी बघतो. जास्त एक्साइटमेंट मध्ये जाऊ नकोस आर्यश. मी काय सांगतो ते नीट ऐक. सध्या शांत राहा. त्याला धडा असा नाही, कायद्याने शिकवायचा आहे आता आपल्याला. तिच्या वडिलांचा खून सुद्धा त्यानेच केला असणार. आता बस कुठून तरी पोलिसांचा संशय त्यांच्याकडे कसा वळवता येईल हे बघायचंय आपल्याला. अर्थात ते काम मीच करणार होतो रे, पण मला इकडं यावं लागलं. ओके ब्रो, तुझं काम झालं म्हणून समज. क्षितिज आणि आर्यशचं बराच वेळ बोलणं चाललं होतं फोनवर. आणि यामध्ये अवनीचे 2 मिस कॉल कधी पडले हे क्षितिजला कळलंच नव्हतं. बऱ्यापैकी महत्वाची माहिती त्याला सांगितली होती क्षितिजने. मग मात्र त्याच्याशी बोलणं संपवून त्याने फोन ठेवला. पण बोलण्याच्या नादात आता घड्याळात जवळजवळ 11:30 झालेले.
आर्यशचा फोन ठेवल्यानंतर क्षितिजला अवनीचे मिस कॉल दिसले. अरे यार अवनी, आय एम सॉरी यार, आता झोपली असेल का ती, असा विचार मनात येऊनही त्याने तरीही एकदा तिला कॉल लावला. पण आता ही फक्त रिंग जात होती. मग मात्र त्याने तिला मेसेज केला. आय एम सॉरी अवनी, खूप इम्पॉर्टंट कॉलवर होतो, मला कळालंच नाही तुझे कॉल मिस झालेत. गुड नाईट, उद्या सकाळी नक्की करतो, लव्ह यू. मला ड्रेन झालेल्या मोबाईलची बॅटरी पाहून त्याने मोबाईल फोन चार्जिंगला लावला आणि बेडवर येऊन आडवा झाला. इकडं अवनी जागीच होती. ठराविक अंतराने तिनं त्याला कॉल केले तर त्याचा कॉल बिझी लागलेला आणि आता मात्र तिला मनात भलतंसलतंच येऊ लागलेलं. शहरात गेले की विसरले का मला, मला म्हणाले रात्री कॉल करतो, बस एकदाच केला की झालं. मी फोन केला होता म्हणायला मोकळे, पण मी नव्हते ना फोन जवळ आणि मी केलेला तर बिझी लागला. एवढं कोणाशी बोलत होते इतक्या रात्रीचे काय माहीत. एवढ्यात मोबाईलवर त्याचा कॉल येऊ लागलेला. तिने त्याचा फोन येतोय पाहून आता राग आल्याने तिने तो पाहूनही उचललाच नाही आणि काहीच सेकंदात त्याचे मेसेज मोबाईलवर एका पाठोपाठ फ्लॅश झाले. आय एम सॉरी, खूप इम्पॉर्टंट कॉलवर होतो, मला कळालंच नाही तुझे कॉल मिस झालेत. सॉरी, गुड नाईट, उद्या सकाळी नक्की करतो कॉल, लव्ह यू. ते त्याचे आलेले मेसेज तिने वरूनच वाचले आणि मोबाईल साईडला ठेवून दिला. खरं तर त्याच्या आलेल्या मेसेजने तिला थोडं बरं तर वाटलेलं, पण तिचा आलेला राग काही शांत झाला नव्हता. त्याच 11:30 वाजता त्याने मेसेज केला म्हणजे फोनवर अजूनपर्यंत बोलत होते का, हा प्रश्न तिला सतावत होता. आणि असा कोण होता मोबाईलवर, का होती, आणि म्हणे फोन आहेच ना, कधी काही वाटलं तर फोन कॉल कर. असे सतत बिझी राहणार तुम्ही, खूप मोठे बिझनेसमॅन आहात ना, आणि मग बोलणं होईलच कसं. चांगली होते ना दूर होते ते, कशाला सवय लावलीत मला तुमची क्षितिज. तिचं आपलं स्वतःच विचार करायचं चाललेलं. तिचंच वेडं मन तिला वेड्यासारखं भरकटवत होतं. पण नेहमी आजूबाजूला असणारा क्षितिज आता आजूबाजूला नसणार याचं तिला प्रचंड वाईट वाटत होतं. त्याच्यासाठी सकाळी नाश्ता बनवणं, सकाळ संध्याकाळ जेवण बनवणं, या गोष्टी ही अगदी ती प्रेमाने तिच्याही नकळत करू लागलेली. तिला ते त्याच्यासाठी करणंच खूप आवडू लागलेलं. पण आता ते काहीच राहणार नव्हतं. ती हुरहुर तिला स्वस्थ बसू देत नव्हती आणि त्याऐवजी त्यांचे भाऊ इथं असणार होते. तिला हे स्वीकारायला वेळ लागत होता. कधीतरी तिची झोप लागून गेली असावी. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अवनीने आर्यश आणि विल्यमसाठी नेहमीसारखा नाश्ता बनवलेला. तोच घेऊन ती द्यायला बाहेर आली. आर्यशला काल रात्रीच अवनी आणि क्षितिजचं नातं कळलेलं, त्यामुळे आता त्याचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदललेला. आणि एकदा क्षितिजला शब्द दिलाय म्हणजे तो नक्कीच तो पडू देणार नव्हता. त्या दोघांचं नाश्ता वगैरे करायचं चाललेलं. अवनी मात्र तिथंच आवरावरी करत होती. पहिला घास खाताच आर्यश तिला म्हणाला, वा वहिनी, नाश्ता तर एकदम मस्त केलायस. वहिनी? हो म्हणजे काय, मी वहिनी बोलो तर चालेल ना तुला? वहिनी असं लगेच? ती गडबडली. हो म्हणजे तू आता होणारी वहिनीच आहेस ना माझी, मग काय हरकत आहे, आजपासून मी तुला वहिनी बोलणार. अगं काल रात्रीच मला कळलं ब्रोकडून, आणि हो वहिनी आता मी आहे. कधी काही वाटलं कोणी त्रास वगैरे दिला तर मला बिनधास्त येऊन सांग, मी बघतो बरोबर त्याला. माझ्या वहिनीच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीये मी. हो, ती मान हलवत म्हणाली आणि सरळ हात निघून गेली. त्याच्या वहिनी म्हणण्यानेच तिला वेगळंच फिलिंग आलेलं. क्षितिजचा तो हसरा चेहरा नवरा म्हणून तिच्या डोळ्यासमोर लगेचच तरळून गेला आणि हृदयात ही क्षणभर हलचल जाणवली. क्षितिजने लगेचच त्यालाही सांगितलं. हे पाहून थोडं बरंही वाटून गेलेलं तिला आणि गालात स्माईल आलेली. आर्यश आणि विल्यम नाश्ता करून गेले. जातानाही निघत असल्याचं सांगून तो निघून गेला आणि एवढ्यात तिचा मोबाईल वाजू लागला. पाहते तर क्षितिजचा फोन कॉल येत होता. रात्री सारखा कॉल मिस झाला तर पुन्हा त्याच्याशी बोलता येणार नाही हे तिला माहिती होतं.
मग काय, तिनं पहिला तो कॉल उचलला. हॅलो. ती जडावलेला श्वास हळूवार मोकळा सोडत म्हणाली, हे यवनी, रागावलीयस का? यार मी खरंच खूप मिस करतोय तुला. रोज सवय झालेली ग तिथली, अशी समोर असायचीस, आणि आता फक्त तुझ्याशी बोलायला भरभर नाश्ता संपवून बाहेर पडलोय यार. अहो असं का केलं? नीट खात पीत जा बघू, काळजी घ्या हो स्वतःची. मी काही पळून चालले होते का? ओ हे तू बोलतेस. एकतर रात्री बोलता आलं नाही मला वाटलं रागावली असशील, आणि पुन्हा ऑफिसला गेल्यावर बिझी होईन मी म्हणून घाई केली. थँक गॉड रागावली नाहीयेस. नाही, राग तर आलेला मला, पण ठीक आहे, असू द्या आता. पण पुन्हा असं झालेलं चालणार नाहीये हा मला. बरं मग कशी आहेस आणि किती मिस करतेस मला? त्याचा आवाज बदलला. ते जाऊ द्या ना, मला सांगा, तुम्ही त्या भाऊजींना काय सांगितलंय? कोण भाऊजी? अहो असं काय करताय, ते तुमचे भाऊ आहेत ना, जे तुमच्या जागेवर इथे आलेत. ओ अच्छा, आयुष बद्दल बोलतेस तू? ओ हो अवनी, असं बोल ना. हो तो भाऊच आहे माझा. मी त्याला बोललो आपल्यात जे काही आहे. लग्नाचं नाही बोललोय अजून, पण तिथं आल्यावर बोलेन. काय झालं, तुला काही म्हणाला का तो? त्याने विचारलं. अहो काही नाही, ते मला एकदम वहिनी वगैरे म्हणत होते, म्हणून मी विचारलं बस. ती लाजत बोलली. हो का? अरे हा आर्यश पण ना, पण तुला आवडतंय ना. आता तर खात्री पटली तुझी की मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. हा अवनी? विचारताना आता पुन्हा त्याचा बदललेला आवाज तिलाही जाणवला. हो बरं, मला आता काम आहे, बोलते नंतर. ती थोडीशी लाजलेली, पुढं काय बोलावं तिलाही कळत नव्हतं. काम नंतर करशील ग, आता मला वेळ आहे तर काम आहे आणि हे आहे म्हणत आहेस. जसं मी रिकामाच आहे नाही का? पुन्हा मी बिझी झाल्यावर म्हणायचं नाही हा. यु नो मी गार्डन मध्ये कार जवळ येऊन थांबलोय, ड्रायव्हर सुद्धा रेडी आहे. ए अवनी, आय लव्ह यू ना, आय मिस यू सो मच यार. त्याचा उत्कट स्वर बाहेर पडला. काय तू नाही मिस करतेस ना? माझ्या आय लव्ह यूचं उत्तर तर दे, अन बहाना नकोय हा मला कसलाही. मला ऐकायचंय तुझा रिप्लाय. अहो इथं शिवराम दादाही आहे. ती फोनमध्ये तोंड घालून अगदी हळू म्हणाली. मला काही माहित नाहीये. आय वॉन्ट टू लिसन मीन्स आय वॉन्ट यू. तो एक थरथरता श्वास बाहेर सोडत म्हणाला, जे तिलाही कॉलवर जाणवलं. आत्ता नको ना अवनी, बघ हा, बोलणार नाही मग मी. एकतर इतकी दूर आहेस यार, कितीही वाटलं तरी येऊन जवळही नाही घेऊ शकत आहे मी तुला. निदान एवढं तरी सुख दे. त्याचं असं बोलणं पाहून तिनं डोळेच मिटले. तिचा श्वास जडावू लागलेला. ती आपली तिच्या रूममध्ये निघाली, एवढ्यात मागून शिवरामने तिला आवाज दिलाच. अगं अवनी, चहा झाला असेल तर मलाही दे चहा. अहो 1 मिनिट आले हा दादा. अगं तिकडे कुठं निघालीस? चहा देऊन जा ना आधी मला, शिवराम सांगत होता. अरे आले दादा, 1 मिनिट. तोंड लपवत ती तशीच निघालेली तिच्या रूमकडे. ए अवनी पटकन यार, मला निघावं लागतंय आता. हो आय लव्ह यू टू. झालं आता, मला जावं लागेल. तो दादा चहा मागतोय. अहो हे असं जरा फील तरी येऊ दे. लग्न लावताना तो भटजी कसा उरकाउरकी करतो तसा फील आला बघ मला आता. अगं जरा प्रेमाने म्हण. काय हो तुम्ही, असं काही म्हणायलाच हवं का? त्याने आहे ते फिलिंग्स थोडी ना बदलणार आहे. मला ऐकायचं आहे. पण त्याच्या या बोलण्यावर तिनं डोळे घट्ट मिटले. आय लव्ह यू क्षितिज, ती अगदी हळूवार म्हणाली, आणि त्याच्या मनावरच मोरपीस फिरल्यासारखं त्याला वाटलं. आता ठीक होतं. आणखी एकदा म्हण ना अवनी. मी नाही, जा आता, मी ठेवते फोन, बाय म्हणत लाजून तिनं खरंच फोन कॉल कट करून टाकला. आणि मोबाईल साईडला ठेवून तिनं तिचा चेहरा दोन्ही हातात झाकला. त्या क्षणाला वाढलेली हृदयांची स्पंदनं
ती सावरण्याचा प्रयत्न करत होती. इकडे समोरून तिने फोन कट केलेला पाहून क्षितिज, अवनी अवनी अवनी, अरे यार ही अवनी पण ना, लग्न होऊ दे मग बघतो मी तुला. मोबाईल खिशात सरकवत तो त्याच्या कारमध्ये येऊन बसला. ती आत्ताही लाजली असणार. तिचा तो लाजलेला चेहरा आपोआपच त्याच्या डोळ्यांसमोर तरळत होता आणि त्याच्या गालातली स्मित आणखी गडद होत होती. आजचा पार्ट इथं संपलेला आहे. क्षितिज आणि अवनीमधले हे मोमेंट्स आवडतायत ना? कथा कशी वाटते ते आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.